रंजे, तुझं काय खरं नाही बघ. का ग, काय झालं? ह्यो कामाचा याप काय तुझ्या मागणं जाय ना बाई. अगं याप कसला? कृष्णाला बरं वाटेना झालंय ना. मग अशा अवस्थेत तिला काम सांगणं चांगलं नाही दिसत. आणि 1-2 दिवसाचाच प्रश्न आहे. तिला बरं वाटलं की ती करेल सगळं. एवढी कशी ग भाबडी तू? म्हणजे समजाच कसं काय तुला चांगलं दिसतंय? त्याच्यामुळेच मला तुझी लय काळजी वाटते बघ. म्हणजे मला नाही कळलं. अगं रंजे, तू जशी समजतेस का नाही तेवढी ही कृष्णी साधी भोळी नाही. अगं एवढी शिकल्या, नम्रात आल्या, वर्ण आणि शिये करत्या. त्याच्यामुळं ह्या हुशार पोरींचा का नाही तोरा काही वेगळाच असतोय बघ. आत्ताच तू तिला एवढी ढील दिलीस का नाही तर पुढे जाऊन तुझ्या डोसक्यावर मिरं वाटेल. म्हणजे बघ बाय, आता मला तुझी लय काळजी वाटते म्हणून बोलली बघ मी. कृष्णे, ए कृष्णे, कृष्णे. कृष्णे मला सोडून कुठे गेली होती? असंच असताना रडत असते दिवय. नाही र, तू माझ्यावर बोल नू. अरे माफ कर, माझी चूक झाली. तुम्ही समधी किती चांगली समजता ह्याला. बर बघितलंस का काय चाललंय इथं त्यांच्या सुनाचं? मुंजा, तुला सोडून मी कशी जाईन बरं? हा, आणि तुला असं वाटलंच कसं? यापुढे जर तू अशी वागली ना आयुष्यात तुला बोलत नसतो. तू माझी दोस्त आहे ना, आणि दुसऱ्या अर्ध्या तोडत नाही एवढं पण माहित नाही व्हय? ए मुंजा, तुझी मैत्रीण आता ईदा त्यांच्या घरातली सून झाल्या. तवा बोलताना वागताना वाईच भान ठेव. सारख्या सारख्या काय रे मिट्या मारायच्या असते त्या? काही ईदा ते काय बोलत नाही ती म्हणून पाक भानच सोडले की तुम्ही. अहो असं बोलू नका. लहानपणापासूनची मैत्री आहे आमची. मुंजा मला भावासारखा आहे. कृष्णे, माझ्याच लक्षात आलं नाही तू आता कृष्णावदती झाली. मी कुणी बी होऊ देत, पण तुझ्यासाठी तुझी कृष्णीच राहणार आहे. मुंजा, काम झालं असेल तर निघ आता. नाही, वाईस तिला विश्रांती घेऊ दे. काळजी वाटते ना तुला तिची? कृष्णे जातो चल. कृष्णे, तू याची काय ग हे? काय झालं? अगं तुझं आता लगीन झालंय, तेव्हा असं बुंड्या कपाळी राहू नये. जा कुकू लावून या. अहो मी विसरलेच, लगेच लावते. आई ग,
कृष्णी परत आली, आपली कृष्णी परत आली, राधे आपली कृष्णी परत आली. अरे तिला कशा पैसे उचलून धरलेस रे? पडली बिडली तर हाड बीड मोडल तिचं. ठेव खाली. अगं मामी आपली कृष्णी परत आली, मी लय आनंद आहे, मला लय भारी वाटतंय, लय. अरे 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 मुंजा, अरे पण त्या राधीला कशा पै त्रास देतोयस हा? सोड बरं तिला खाली येते, उतरव. कारण मला आता राधी बरोबरच बोलावं लागणार आहे. का र? असं कशा पायी बोलतोयस? आता रोज मला कृष्णाला भेटता येणार नाही, नेहमीसारखं तिच्या बरोबर अभ्यास करता येणार नाही, तिला कारखान्यावर सोडायला आणि तिच्या बरोबर गप्पा मारायला पण मिळणार नाही. मला लय आठवण येईल तिची. मुंजा अरे तिची आठवणीला असं म्हणाल ती काय आपल्यापासून लांब गेले वैर? अरे गावातच तर लगीन झालंय तिचं. तुला जेव्हा केव्हा वाटल तेव्हा तिला भेटायला जाऊन ये की. हा, तुला कोण काही बोलणार आहे तेव्हा? काय र मुंजा, अरे काय झालं मग? कसला विचार करतोयस? काय नाही, कुठं काय. हास हास बघू आता. ठीक आहे, होणाऱ्या सुनेसाठी घेतलेल्या साड्या होत्या, आता ह्या आजपासून तुझ्या. काय ग, अशी का नेसलीस साडी? काय झालं? अहो मला साडीच नेसता येत नाही, हात लई दुखतोय माझा. अगं मग मी हाय की, मी नेसवते, त्यात काय एवढं. ये इकडं. ही तुझ्यावरती शोभून दिसल. काय भारी दिसतेस ग. तुझ्या या रूपाकडे कधी बघितलंच नाही. विधात्यांची सून शोभशील अशीच दिसतेस. हे बघ, ज्या कामाला आले होते ते राहूनच गेलं. कृष्णा, एक विचारू का? विचारा की. राया काय बोलला का ग तुला लग्नाबद्दल? कृष्णा, आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे तुला बी माहिती आहे आणि मला बी माहिती आहे, पण तरी आपल्याला हे लग्न मान्य करावंच लागेल. आपण फक्त या खोलीच्या बाहेर जगासाठी नवरा बायको आहे. त्या भिंतींच्या आत आपलं नवरा बायकोचं कुठलंच नातं असणार नाही. कुठं हरवलीस? नाही, काही नाही. का काही झालंय का? नाही, काही नाही. आहे, मी जातो कारखान्यावर. अरे थांब, इतक्या गडबडीत कुठे निघालायस? तुला डब्बा देते मी. काही गरज नाही यायची. काय ती बस, तुम्ही घरीच थांबा, आम्ही सांभाळतो कारखाना. तुम्ही तुमचा नवा संसार आणि कृष्णाला सांभाळ. कृष्णापाशी घरातले बाकीचे आहेत की? अहो, बाकीची आणि नवरा यात फरक असतो. कृष्णा तर तुमची जबाबदारी आहे, तिची काळजी घ्या. ठीक आहे. आणि तुम्ही पण कृष्णाला लगेच घरची कामं सांगू नका, तिला आराम करू द्या. आम्हाला माहिती तिला आरामाची गरज आहे, आम्ही घेतोय काळजी. ठीक आहे, मग येतो आम्ही.
वहिनी पावसापाण्याचा डबा द्या की. विसरलेच द्यायचं, देते आण. कृष्णा बरी बघितलं का माझ्या कृष्णीचा बळी द्यायला चालली होती ना, पण तिचं पुण्य फळाला आलं. लक्षात ठेव, तिने आजपर्यंत कोणाचंच कधी वाईट केलं नाही, त्यामुळे देव तरी कसा तिचं वाईट करेल. सोपान लई खुश होऊ नगस. एक लई महत्वाची गोष्ट तू विसरतोयस. आता तुझी कृष्णी ह्या घरात आल्या माझ्या अवतीभोवती, आणि तुला तर माहितच आहे ह्या घराच्या चाव्या माझ्या हातात आहेत त्या. आणि ह्या घरात देवाचं नाही, ह्या गुलीचं चालतं. त्यामुळं अशी ना तशी तुझी कृष्णी तर जाणारच. ऐक तुम्ही राहू द्या, मी ठेवते. असू दे, ठेवतो. आव ही पुस्तकं कुठे ठेवू? हा, इथं कोपऱ्यात ठेवून देते. नाही नको, थांब. पुस्तकांसाठी जागा करावं लागेल. नाही नाही, त्याची काही बी गरज नाहीये. मी घरी पुस्तकं खालीच ठेवायचे, त्यामुळे ठेवून देते मी. पुस्तकं अशी खाली ठेवलेली मला नाहीत आवडणार. आमच्या या घरात पुस्तकांचा, शिक्षणाचा अपमान केलेला मला चालणार नाही. आणि पुस्तक असं खाली ठेवण्याची गोष्ट नाही. हा, आता मी शिकलो नाही, कधी अभ्यास केला नाही म्हणून मला पुस्तकांचा आदर नाही असं नाही. मला त्या गोष्टींचा लय आदर आहे. मी पुस्तकांसाठी जागा करतो कपाटात, आणि माझे कपडे कुठे ठेवायचे ते बघतो. गुले, ए गुले, काय गरंजे? माझा सगळा स्वयंपाक करून झालाय. तू तेवढा कट्टा पुसून घे. मी आलेच तेवढी रायाशी बोलून. मगाशी आवाज देत होता, काय म्हणतोय बघते मी. अगं मी केलं असतं समज, पण माझं लई डोसक. गेली ही. काय नाटक करून उपयोग घायवी तवा. या कृष्णीचं आजारपणाचं नाटक कवा होणार आहे कुणास ठाऊक. ही बसल्या मस्त आराम करत, आणि आम्हाला बसविलं इथं काम करत. ती बरी होऊन दे, मग बघते तिला कशी काय ती. रंजे, अगं थकलेली दिसतेस ग. काय झालं? तुला वाईट चहा देऊ का? काही नाही ग, रायाने कृष्णेच्या पुस्तकांसाठी कपाट खाली केलं, पण त्याचे कपडे ठेवायला जागा केली. रंजे, काय ही कृष्णी अजून किती दिवस तुला कामाला लावणार आहे कुणास ठाऊक बाई.
अगं होईल बरी, मग करेल की काम. आता बरी होत्या का अजून काय होतंय? म्हणजे गुरुजींचं भाकीत माहित आहे नव्हतं तुला? पण आता ती खोटं झालंय ना. अगं असं कसं खोटं म्हणता येईल? मदनच्या बाबतीत खरं ठरलंय का नाही? मग कृष्णेच्या बाबतीत कसं खोटं ठरल? अगं कृष्णा जिवंत आहे यावरनं कळणं होय तुला. कुणास ठाऊक आता भाकीत खरं ठरायला येळ बी असल. अजून किती वेळ वाट बघू मी? आपल्या गुरुजींचं ऐकायलाच नव्हतं पाहिजे. त्यांनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय. त्यांना काही कळतं तरी काय यातलं? अंतरा, तू गुरुजींच्या विद्येवर शंका घेऊ नकोस. का नको घेऊ? कृष्णा मरणार असं म्हटले होते ना ते, मग का नाही मेली ती अजून? तुमच्या गुरुजींचं भाकीत खोटं ठरलंय. हे कधीच असं झालेलं नाहीये आणि माझा विश्वास आहे यापुढे असं कधीच घडणार नाही. वा, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुमचा अजून त्यांच्यावरच विश्वास आहे. येऊ का? या गुरुजी या. या हरिओम. या बस की. बस. हरिओम. बरं केलं माझं ऐकलत आणि तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न त्या मुलाशी केलं नाहीत. पोरीचा जीव वाचवलात. हरिओम. बोला, मला एवढ्या तातडीनं कशासाठी बोलवणं केलं? मी सांगते. तुम्ही म्हणाला होतात की रायाची पहिली बायको सासरचा उमरा ओलांडू शकणार नाही. तुमचं ऐकून त्या रायाचं आणि कृष्णेचं कसं बसं लग्न लावलं, जेणेकरून कृष्णा मेल्यावर मला रायाशी लग्न करता येईल. पण ती कृष्णा अजून जिवंतच आहे. ती अजून मेलेली नाहीच आहे. एवढा मोठा बसचा अपघात झाला तरी ती अजून जिवंतच आहे. तिला काहीही झालेलं नाहीये. कोण विश्वास ठेवणार आहे हो तुमच्यावर? हे काय केलं तुम्ही? स्वतःच्या स्वार्थासाठी एका मुलीचा जीव धोक्यात घातलात. प्रदीप, गुरुजी शांत व्हा, शांत व्हा. गुरुजी, कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या मुलीबरोबर रायाचं लग्न होणारच होतं आणि माझ्या मुलीचं रायावर प्रेम आहे हो. तिला त्याच्याशीच लग्न करायचंय म्हणून हे सगळं घडवावं लागलं ना. पण एवढं करूनही ती जिवंत आहे. काय? हे कसं शक्य आहे? नाही, ती जगणे शक्यच नाही. मी सांगते ना रंजे, आता कृष्णी आली आहे परत. पर काय बी झालं तरी आपल्या रायाच्या नशिबात अंतराच आहे बघ. अगं तसं असतं ना तर कृष्णा सापडत नव्हती तेव्हाच तिचं लगीन झालं असतं. आत्ता झालं नाही म्हणजे परत होणारच नाही असं नाही ना. अगं पण कृष्णा जिवंत असताना काय बोलतेस गुले? अगं मग मी तीच म्हणत्या, कृष्णी आत्ता आहे म्हणजे उद्या असलच असं नाही ना. मला नाही तसं वाटत. गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार असती ना तर आता पावतूर झाली असती. रायाच्या पत्रिकेतली संकट टळलीत, त्याच्या पत्रिकेतले दोष दूर झाले असत्या. नाही, दोष असा जात नाही. काहीही झालं तरी माझी भविष्यवाणी खोटं ठरणं शक्य नाही. त्या रायाची कुंडली सरळ सरळ सांगते, त्याच्या नशिबात पहिल्या पत्नीचं सुख नाही. तिचा मृत्यू अटळ आहे. ती आत्ता जिवंत असली तरी तिचे आयुष्य फार शिल्लक नाही. अगं तिचं आयुष्य शिल्लक आहे म्हणून तर वाचली ती. ते म्हणतात ना, देव तारी त्यास कोण मारी. नशीब ग, नशिबाच्या पुढं कोण गेलंय का आज पातूर. खरं आहे बघ तुझं गुले. पण आता माझ्या रायाचं लग्न झालं, त्याचा संसार सुखाचा व्हावा एवढीच इच्छा आहे बघ. होय रंजे, अगं मला बी तसंच वाटतंय. मी तर काय वैरी आहे वे ग त्याची. पर आपल्या दादानी त्या गुरुजींच्या बाकीताचं लय अनुभव घेतले ती बघ. आता त्या मदनचं बी कसं झालं माहित आहे नव्हतं तुला. मग ही समद डोळ्यासमोर असताना भ्यान आहे का वाटणार सांग बरं. अगं मला पण आता पातूर भीती वाटत होती, पण कृष्णा वाचल्यापासून आता सगळं चांगलंच होईल बघ. हा, पर माझं मन सांगतंय बघ,
कृष्णी काही लय दिस जगायची नाही. गेली का काय ही?